शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या खून प्रकरणातील आरोपी यश आकाश गागडे याला इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। 31 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री विठ्ठलनगर शहापूर येथे रहमान नदाफ याचा पूर्वीच्या भांडणाच्या रागातून धारदार हत्यारांनी मानेवर, कानावर व डोक्यात वार करून खून करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणातील यश गागडे, आसिफ चिक्कोडे आणि साहिल माचरे याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरुद्ध इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते। आरोपी यश आकाश गागडे याच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान बचाव पक्षाने खटला 2023 पासून प्रलंबित असून दोषारोप निश्चित झाल्यानंतरही प्रकरणात कोणताही ठोस प्रगती झालेली नाही असा युक्तिवाद केला। त्यामुळे भारतीय संविधानातील कलम 21 अंतर्गत असलेल्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले। तसेच सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयाच्या तत्सम प्रकरणातील आदेशांचाही संदर्भ देण्यात आला। दरम्यान सरकार पक्षाने जामीन अर्जास विरोध करत हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आरोपींनी संगनमताने खून केल्याचा आरोप केला। आरोपीला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचा युक्तिवादही करण्यात आला। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी यश आकाश गागडे याला जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सचिन माने यांनी काम पाहिले।